उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उद्या पुण्यामध्ये रोड शो पार पडणार आहे। पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये सभा घेतल्यानंतर अजित पवारांचा उद्या भव्य रोड शो होणार आहे। सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्यातील मुख्य मार्गावरून हा रोड शो जो आहे तो पार पडेल। निवडणूक आपल्या शहरासाठी आहे, समोरची लोक सांगतील धर्माबद्दल पण तुम्ही विचारा शहराबद्दल आदित्य ठाकरेंचं नागरिकांना आवाहन। आपल्या आसपासच्या परिसरासाठी हे जे काही वरतून येऊन सांगतील आपल्याला धर्माचं बोलतील, जातीचं बोलतील, सगळं काही बोलतील, त्यांना सांगा सगळं सोडा, मुद्द्याचं बोला। जसं उद्धव साहेब आणि राज साहेब सांगत आहेत की आमच्या शहराबद्दल बोला, दुसरं कोण बोलतंय आम्हाला सांगा आणि तर आम्ही तुम्हाला लढत करू। राज आणि उद्धव ठाकरे हे मराठी माणसासाठी एकत्र आलेले आहेत। राज आणि उद्धव ठाकरे सत्तेसाठी हपापलेले नाहीत, महाराष्ट्र वाचवण्यासाठी एकत्र आलेत। विनायक राऊतांची प्रतिक्रिया। राजसाहेब ठाकरे काय किंवा उद्धव साहेब ठाकरे हे सत्तेसाठी हपापलेले नाही आहेत, तर केवळ आणि केवळ महाराष्ट्र वाचला पाहिजे, मराठी वाचली पाहिजे आणि मुंबई वाचली पाहिजे मराठी माणसाची। ह्या उदात्त हेतूने एकत्र आलेले हे दोन व्यक्तिमत्व आहेत। त्यामुळे राजसाहेबांवर टीका करणं हे वेडचटपणाचं काम आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वात मोठा गुंडा आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी फडणवीसांवर टीका केली आहे। टक्का भाऊ म्हणत सकपाळांची फडणवीसांवर टीका पाहायला मिळते। भारतीय जनता पक्ष आणि त्याचे दोन मित्र पक्ष पैसे कमवत आहे, कोणताही निधी देत असताना टक्केवारी। त्यामुळे भारतीय जनता पक्ष देवाभाऊ म्हणते मुख्यमंत्र्यांना, ते देवाभाऊ म्हणणं बंद करावं, टक्का भाऊ म्हणावं। या संपूर्ण कंपूचा, या टक्का भाऊचा आम्ही निषेध करू। जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही। छत्रपती संभाजीनगरमधील प्रचार सभेत उदय सामंत यांनी हे वक्तव्य केले। आज हजारोंच्या संख्येनं महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव महिला भगिनीला सांगायची आवश्यकताच नाही, आहे का? माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, पण आज छत्रपती संभाजीनगर मधल्या माझ्या महिला भगिनी हजारोंच्या संख्येनं सांगतायत की माझा लाडका भाऊ जर कोण आहे तर ते एकनाथ शिंदे साहेब आहेत। त्याच्यामुळे या 4ही जागा जिंकल्या आहेत असं माझं स्पष्ट मत बनलेलं आहे। जोपर्यंत या पृथ्वीच्या तलावर सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे कोणी बंद करू शकत नाही। हा एकनाथ बाळासाहेब ठाकरे औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या उल्लेख संभाजीनगर आणि धाराशिव असं करायचे ते स्वप्न एकनाथ शिंदेंनी पूर्ण केलं। उदय सामंतांचं वक्तव्य। वंदनीय बाळासाहेब हयात असताना या छत्रपती संभाजीनगरचं नाव औरंगाबाद असताना, उस्मानाबादचं नाव हे उस्मानाबाद असताना या दोन्ही शहरांचा उल्लेख वंदनीय बाळासाहेब छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असं करायचे। तर त्यांचं खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुमच्या माझ्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। 1995च्या सरकारमध्ये इच्छा होती छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नाव करायची, ती इच्छा एकनाथ शिंदेंनी पूर्ण केली। संदीपान भुमरेंचं वक्तव्य। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे बिनविरोध नगरसेवक निवडून आलेत। 20 उमेदवार आधीच निवडून आले। जनतेला आणि विरोधकांनाही विश्वास आहे, महायुतीची सत्ता येणार आहे। खासदार श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। आपल्याला माहिती आहे की 20 कॅन्डिडेट्स आहेत ते बिनविरोध ऑलरेडी निवडून आलेले आहेत। मला वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा त्या इतिहासामध्ये एवढे बिनविरोध निवडून आलेले आहेत, कारण की लोकांना देखील विश्वास आहे आणि विरोधकांना देखील विश्वास आहे की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती महायुतीची सत्ता जी आहे ती स्थापन होणार आहे। काँग्रेसकडून मुंबई महापालिकेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। सर्वांना स्वच्छ पुरेसं पाणी उपलब्ध करून देणार, फेरीवाल्यांना योग्य सुविधा उपलब्ध करून देणार, अमीन पटेल यांनी हे आश्वासन दिले। मुंबई के अंदर कई इलाकों में एक ग्लास साफ पीने का पानी तक नहीं मिलता है। मुंबई में प्रदूषण बढ़ गया है। हमने एक प्रदूषण के लिए मैनिफेस्टो लॉन्च किया, आप सब लोग मौजूद थे। उसके बदले में इस सरकार ने हम सब के ऊपर FIR दर्ज करके केस बनाया है। अमित साठम यांनी कलमा वाचलाय, टोपी घातली आहे। असलम शेख यांची प्रतिक्रिया। खान पठाण शेलार शेख हाच वाद विवाद भाजपला हवा आहे, विकासाचे मुद्दे संपले का? काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी टीका केली। साठमचं जर बघायला गेलं तर मला वाटतं की त्यांचे जर आधीचे मी काय त्या व्हिडिओ दाखवलं तर चांगल्या पद्धतीने आमच्या धर्माचा कलमा कसा असतो, टोपी कशी घालता येतं, हे सगळं मतं मागताना त्यांनी सगळं प्रयोग केलेले आहे। खान पठाण शेलार शिंदे शेख हे सगळं बोगस काम चालू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपात आलेले सुधाकर बडगुजर प्रभाग क्रमांक 25 मधून तर प्रभाग क्रमांक 29 मधून दीपक बडगुजर नाशिक पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। नाशिक महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार, सुधाकर बडगुजर यांनी ही प्रतिक्रिया दिली।
25मध्ये 4 उमेदवार आहेत, 2 भाजपाचे, 2 भाजप पुरस्कृत आणि 29मध्ये भाजपाचे 4 उमेदवार आहेत. तर दोघं प्रभागामध्ये नागरिकांचा प्रतिसाद अतिशय छान आहे. महायुतीचा भगवा फडकेल सर्व महाराष्ट्रामध्ये, सर्व महापालिकेमध्ये, एवढं मला माहिती आहे. मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांची अंतिम मतदार यादी अजूनपर्यंत जाहीर झाली नाही. लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही प्रतिक्रिया दिली. 15 जानेवारी 2026 रोजी मुंबईमध्ये महानगरपालिकेची निवडणूक आहे. 227 वॉर्डाची जी निवडणूक आहे, या निवडणुकीच्या अंतर्गत मतदार यादी ही प्रसिद्ध होणं आवश्यक होतं. तर निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये आता छत्रपती संभाजीनगरच्या महापौर बंगल्याची दुरुस्ती सुरू आहे. रायगड या महापौर बंगल्याच्या डागडुजीला सुरुवात झाली. 2020 मध्ये महापौर नंदकुमार घोडिले यांनी बंगला जो आहे तो सोडला होता. ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला. प्रभाग क्रमांक 16 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून माणिक पाटील यांना पाठिंबा देण्यात आला. ठाकरेंच्या शिवसेनेकडून माणिक पाटील पुरस्कृत उमेदवार जो आहे तो जाहीर केला आहे. प्रभाग क्रमांक 192 मधील शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी वैभव मोरेंचा राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेत प्रवेश झालाय. शिंदे गटात आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही, वैभव मोरेंनी पक्षप्रवेशानंतर हा आरोप केला. जो शिंदे साहेबांचा डायलॉग होता ना की कार्यकर्ते मोठे करा, तो डायलॉग शिंदे गटातनं होत नाहीये. अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेनेची नैसर्गिक युती होणं अपेक्षित होतं, मात्र अंबरनाथमध्ये भाजपा काँग्रेस युती झाली. आमदार बालाजी किनीकर यांची प्रतिक्रिया. काँग्रेस बरोबर युती करून महाराष्ट्रामध्ये चुकीचा संदेश जातोय, किनीकरांची टीका. नैसर्गिक युती आहे ती होणं अपेक्षित होतं, परंतु या ठिकाणी काँग्रेस बरोबर युती करून एक वेगळा चुकीचा संदेश पूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्याचं कार्य स्थानिक नेते भाजपचे यांनी केलेलं आहे.